ठिबकमधून खतं द्यायचे तर व्हेंचुरी चांगली का फर्टिलायझर चांगली? फर्टिलायझर टँक तर बघा, दोघी पण आपल्या जागी चांगलं आहे, पण व्हेंचुरीमध्ये अडचण काय येते की जे काही खत आहे ते पाण्यात विरघळवण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते. फर्टिलायझर टँकमध्ये काय असतं की एक टँक असते जिच्यात ते खतं टाकून द्यायचे असतात आणि ते पाण्यासोबत विरघळत पुढे जात राहतात. व्हेंचुरीमध्ये व्हेंचुरी जी काम करते ना, ही पाण्याच्या प्रेशर डिफरन्सवर काम करते. तर तिथे तो प्रेशर डिफरन्स करत असताना बऱ्याच वेळा मागे बॅक प्रेशर वगैरे येतं, पाईपलाईन फाटते फुटते, तुमच्या मोटरवर लोड येतो, मोटर गरम होते. पण फर्टिलायझर टँकमध्ये असं कुठलाही प्रेशर डिफरन्स तयार करायची गरज नसते. म्हणून फर्टिलायझर टँक वापरणं कधी पण सोयीचं आणि उपयुक्त असतं. तुमच्याही मनात असा ठिबकविषयी, स्प्रिंकलरविषयी काहीही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा, मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देईल. जर तुम्हाला ठिबक सिंचन करायचं आहे, स्प्रिंकलर करायचं आहे, मल्चिंग पेपर करायचं आहे, काही मनात प्रश्न आहे की बाबा कोणता वापरावा, काय त्याचा खर्च येईल, इन्स्टॉलेशन कसं करावं, मेंटेनन्स कसा करावा, तर यासाठी आमच्या इंजिनियरची टीम सकाळी 8 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुमच्या मदतीसाठी विनामूल्य उपलब्ध असते. ज्यांचा नंबर मी इथे दिलाय त्यांना तुम्ही कॉल करू शकतात. आणि माझी ही मेहनत जर तुम्हाला आवडत असेल की बाबा शेतकरी दादाने जो काही प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी देतो, तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.